गेल्या काही दिवसापासून बिनबुडाच्या आरोपांचा सुळसुळाट झालाय आणि रोज बदनाम करायचं. काय अरे संबंध नाही, कुणाशी कसलाही संबंध नाही, लागेबांधे नाही, काही कनेक्शन नाही, तरी चाललंय आपलं रोज. काल परवा अमृत योजनेबद्दल बोलताना विरोधी पक्षनेत्यांनी माझं नाव घेतलं. अरे ती घटना होती 2018ची, तेव्हा मी नगरविकास मंत्री पण नव्हतो आणि काही नव्हतो. आणि का घेतलं, कशाला घेतलं मला माहीतच नाही, परंतु गौप्यस्फोट, शिंदे अडचणीत येणार, मी बघितलं ते. तुम्ही नाही विरोधी पक्षनेते. आणि त्यांच्यानंतर मी खाली गेलो. मी बोललो अरे बाबा माझा काय संबंध नाही, आणि काय तुम्ही माहिती घेतली का ती. त्याने एक चिठ्ठी दिली मी. मग ते गेले तिथे मीडियावर आणि माफी मागितली. एकनाथ शिंदे साहेब यांचं नाव मी घेतलंय, पण चुकून घेतलंय, मी ते मागे घेतो म्हणून. कशासाठी हे सगळं करताय, कशासाठी हे चाललंय. आणि फक्त सरकारवरला धारेवर धरायचं, सरकारला बदनाम करायचं आणि TRP आणि व्ह्यूजसाठी हे काम करायचं. हे असं चालतं का? हे असं होत नाही. त्यामुळे आपण काय करतो हे एकदा तपासा. आणि खरं म्हणजे यापुढे असं काम होता का ते ठीक आहे. जे जर चुकीचं असेल त्याला चुकीचं म्हणा, पण जे चांगलं सरकार करत असेल त्याला चांगलंही म्हणा शशिकांतजी. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे, सरकार म्हणून आम्ही सर्व बाजूने, विरोधी पक्षाची जरी संख्या कमी असली तरी सुद्धा सूड भावनेने आम्ही कुठलंही काम करणार नाही. विरोधी पक्षाचा मान सन्मान जो आहे तो आम्ही ठेवणार. सरकार आणि विरोधी पक्ष हे दोन रथाची चाकं आहेत. त्यामुळे आम्ही कुठलेही तुम्हाला अंडर एस्टिमेट करत नाही, पण आम्हालाही तुम्ही हलक्यात घेऊ नका आणि अंडर एस्टिमेट करू नका, एवढं मी सांगतो. आणि म्हणून निदा फाजली यांचा एक शेर आहे, निदा फाजली यांचा एक शेर आहे, उसके दुश्मन है बहुत, लेकिन आदमी जरूर अच्छा होगा. आणि म्हणून उलट सुलट बातम्या पेरण्याचा सिलसिला अजूनही चालू आहे. रोज काय संबंध नाही, काय नाही, चाललंय आपलं. काय महायुतीत बेमनाव, याला स्थगिती, त्याला स्थगिती, कोल्ड वॉर, काय काय फेक नडू. मी गंभीर दिसलो की म्हणाले गंभीर आहे, नाराज आहे, हसलो की बाबा हसला. अरे आणि या काय बातम्या होऊ शकतात? अरे या काय बातम्या होऊ शकतात का? आणि म्हणून मी या ठिकाणी एकच सांगतो, मी कधी पातळी सोडून बोलत नाही. कमरेखालच्या वार म्हणजे बिलो द बेल्ट मी कधी टीका करत नाही, माझा तो स्वभाव नाही आहे. पण मी आपल्याला एवढंच सांगतो, एवढं लक्षात घ्या, अगर फितरत हमारी सहन करने की नहीं होती, तो हिम्मत तुम्हारी कुछ कहने की भी नहीं होती. अरे तुम्ही आरोप करत राहा, हा एकनाथ शिंदे आरोपाने नाही कामातून उत्तर देणार. 2.5 वर्ष आम्ही तेच केलं, म्हणून लोकांनी आम्हाला भरभरून दिलं. बोले अरे ह्याच्या मागे तुम्ही लागलात, हा शेतकऱ्याचा पोरगा आहे, मुख्यमंत्री झालाय, अरे ह्याच्या मागे का लागलेत? पण मी आरोपाला उत्तर आरोपाने नाही, कामाने दिलं. अरे मी डीप क्लीन ड्राईव्हला जायचो, कधी बघितलं होतं रस्ते धुताना? हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुंबईच्या रस्त्यावर फिरला, डीप क्लीन ड्राईव्ह केलं. ब्रिटिश काळात कधी रस्ते धुतले जात होते, मी स्वतः जायचो. सगळे तिथले लोक यायचे, सोसायटीतले लोक उतरायचे, NGO यायचे, लहान मुलं यायचे. त्यांनी पहिल्यांदाच बघितले नवल. आणि रस्ते साफ झाले तेव्हा पोल्युशन कमी झालं. नाले सफाई बघायला गेलो. का नाले सफाई बघायला जाऊ नये? नाले सफाई गेल्यानंतर लोकांना मी सांगितलं, अधिकाऱ्यांना सांगितलं, तुम्ही किती गाळ काढला त्याच्याशी मला देणं घेणं नाही, पण इथं पाणी तुंबलं तर तुम्हाला नारळ देणार, पाणी नाही तुंबलं तुमचा सत्कार करणार. आणि त्याचा इम्पॅक्ट झाला. म्हणाले हे काय काम मुख्यमंत्र्याचं असतं काय? मग कोणाचं असतं? मुख्यमंत्र्याचं काम काय घरात बसायचं असतं का? फिरायचं असतं, काम करायचं असतं, लोकांमध्ये जायचं असतं. यासाठी मुख्यमंत्री ग्राउंडवर फिरणारा, फील्डवर काम करणारा मुख्यमंत्री म्हणून सहज भेटणारा, ऍक्सेसिबल, अप्रोचेबल, कॉमन मॅन. CM म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, कॉमन मॅन.
आता देवेंद्रजी सीएम आहेत, मी आता म्हणतो डीसीएम आहे, आता मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन. सर्वसामान्यांची नाळ तुटता कामा नये. बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी शिकवलंय. नाता भाऊ, सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही करतोय आणि म्हणून आम्ही कामातून बोलतोय. आणि एवढंच मी सांगतो, मगाशी मी म्हटलं आपल्याला की आम्ही तुम्हाला अंडर एस्टिमेट करत नाही. तुमचा मान सन्मान विरोधी पक्षाचा आहे. सभागृहात देखील आमचे अध्यक्ष ठेवतात, सगळे आमचे बाकी लोक ठेवतात. आमचे अध्यक्ष पण तुम्हालाही बोलायला देतात, इकडे पण न्याय दोन्हीकडे सगळं करतात. आमच्या निलमताई होत्या, त्याही ते करत होत्या, त्याही करतायत, ते जेव्हा असतील तिकडे असतात तेव्हा. त्यामुळे आमच्याकडून अन्याय होणार नाही. पण तुम्ही देखील अतिरेक करता कामा नये.